हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी निर्मला, तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. अस्तरचं ब्लाऊज कसं शिवायचं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. शेवटपर्यंत कटिंग स्टिचिंग दाखवलेली आहे. अस्तर घेतलेलं आहे जे आपण नॉर्मल घेतो त्याच पद्धतीने उंची 14 इंच प्लस 15 इंच मार्किंग करून घेतलं. शोल्डर जे आहे ते आपण इथं 5.5 इंच टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मुंढा उंची जी आहे ती आपण पावणे 6 इंच घेणार आहे. हे बघा, आता 36 साईजचं ब्लाऊज आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. मुंडावून आपली जी घडी आहे ती छातीचा 4था भाग प्लस 2 इंच घ्यायचा आहे. 11 इंचावर मी मार्किंग करून अशा पद्धतीने लाईनिंग आखून घेतली आणि मोंड्याचा राऊंड देऊन घेतला. आता आपला हा बॅक पार्ट तयार झालेला आहे. आता आपण फ्रंट पार्ट तयार करणार आहे. तर त्यासाठी जिथं पॅटर्न अशा पद्धतीने बसवायचं आहे, कारण की आपली बाही पण निघली पाहिजे. एका अस्तरमध्ये संपूर्ण पॅटर्न आपल्याला काढायचं आहे. तर मी इथं या पद्धतीने ठेवून घेतलं, जशास तसं आखून पण घेतलं. अशा पद्धतीने आखून घेतलं. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हा, जो अस्तरचा आपल्याला स्टिच करायचा आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, गळारुंदीचं मार्किंग करायचं आहे. जेवढी आपण गळारुंदी घेतली होती तेवढी 2.5 इंच गळारुंदी आपण इथं टाकलेली आहे. आणि मोंड्याचा राऊंड पुन्हा थोडासा असा सेम काढून आतमध्ये खोल करून घेतला. आता इथे आपल्याला गळा उंची 7.5 इंच आणि 2.5 इंच गळारुंदी घेऊन बॉक्स काढून घेतला आपण आणि या पद्धतीने गोल गळ्याचा राऊंड देऊन घेतला. छातीचा 10वा भाग टाकायचा आहे. आडवा टक्स आपल्याला पावणे 4 इंचावर आणि 2 इंच पफसाठी. 4 इंच मी पुन्हा एक वर पॉईंट घेतला आणि या पद्धतीने आकार देऊन घेतला. आता आपल्याला असा प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे. नॉर्मल अशा पद्धतीने थोडंसं जसं मी आत्ता लाईन आखली तशी आखून घ्यायची आपल्याला. आता इथे जी हुकलूक पट्टीचा हे आहे तिकडनं आपल्याला पाव इंच एक्स्ट्रा वाढून घ्यायचं, म्हणजे पहिलं हुक आपल्याला टाईट होत नाही. जे 2 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेले ते फिटिंग साईडला वाढवून घ्यायचं, फिटिंगला प्रॉब्लेम येत नाही. आणि इथून बाहीची उंची चेक केली, एकदम बरोबर बसली. 5.5 इंच, माझी बाही 4.5 इंच आहे. त्याच्यात 1 इंच मिळवलं की बरोबर 5.5 इंचाचं बाहीचा पण कपडा अस्तरमध्ये शिल्लक आहे. याच्यापेक्षा मोठी बाही असेल तर तुम्हाला दुसरं अस्तर कटिंग करावं लागत. आता हे सगळं पॅटर्न आपल्याला इथे कट करायचं आहे. खालच्या साईडनी बघा थोडं मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे. जिथं पफ आपला येतो तो म्हणजे आपला पार्ट जो आहे पुढचा वरती होणार नाही म्हणून. छान असं आपलं कटिंग झालेलं आहे बॅकचं फ्रंटचं. आता बाही कटिंग करून घेऊ आपण. उरलेल्या कपड्यामध्ये बंद बाजू माझ्या साईडला आहे, तिथून उंची टाकून घेतली 5.5 इंच. दंडघेर 6 इंच, 2 इंच शिलाई मार्जिंग, कॅप हाईट घेतली 2.5 इंच आणि या पद्धतीने शेप देऊन घेतला बाहीचा. आतला खोल भाग पण आपण इथं कट करून घेऊ अशा पद्धतीने. तर संपूर्ण आपलं ब्लाऊज कट झालेलं आहे अस्तरचं. आता आपल्याला जो पीस आहे ब्लाऊज पीस त्याच्यावरती सगळं अस्तर जे आहे ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी सगळ्यात पहिलं बॅक पार्ट घेतलेला आहे. खूप सोप्या पद्धतीने तुम्ही अर्ध्या तासात हे ब्लाऊज स्टिच करू शकता अशा पद्धतीने कटिंग करून. आता हे पॅटर्न आपल्याला चेक करायचं कुठं बसेल तिथं बसवायचं आहे व्यवस्थित. एकदा दोनदा ट्राय करायचं, जिथं आपलं छान पॅटर्न बसेल तिथं पॅटर्न बसवायचं. आणि मी या पद्धतीने याला सेट करून घेतलं. आता कटिंग करून घेते. तर संपूर्ण आपण अस्तर जे आहे ते कटिंग करून घेतलं आणि ब्लाऊजवर पण ठेवून याचं पॅटर्न काढून घेतलं. आता आपल्याला याचं स्टिचिंग करायचं आहे. स्टिचिंग बघा, सगळ्यात पहिलं मी घेतली बाही समोरासमोर ठेवून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने आणि लगेचच आपल्याला अर्धा इंचाने टीप मारून घ्यायची. समोरासमोर बाही का ठेवायची, तर आपला जो खोल भाग आहे तो समोरासमोर आला पाहिजे. बाही एकसारखी तयार व्हायला नको. एक दाबटीप देऊन घेतली अस्तरवरती. आता मेन ब्लाऊजवरती एक टीप मारून घ्यायची आपल्याला. अशा पद्धतीने एक बाही आपली तयार झाली. आता त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी पण बाही तयार करून घ्यायची. आता एक्स्ट्राचं मी ब्लाऊज पीस इथे कट करून टाकलं. शिवायलाही खूप फास्ट असं अस्तरचं ब्लाऊज आपलं होतं. आता त्याच पद्धतीने हे दुसरी बाही पण आपण याच पद्धतीने जोडून घ्यायची.
आता आपण एक दाबटीप देऊन घेतली. बघा आपलं दोन्ही पण बाह्या जोडून झाल्यात. एक्स्ट्राचं ब्लाऊज पीस इथे कट करून टाकायचं. दोन्ही पण बाह्या आपल्या छान अशा सेट झाल्या. आता आपण त्या साईडला ठेवू. आता आपण दुसरा पार्ट घेऊ. तर मी सगळ्यात पहिला जो आहे ना आपला फिटिंग पार्ट आहे, त्याच्यानंतर हा घेतीये. याला आपल्याला हे करायचे. हा पण पार्ट असा समोरासमोर ठेवायचा, सरळ पार्ट ठेवायचा, त्याच्यावरती जे अस्तर आहे ते ठेवायचं. कारण की आपल्याला पलटी मारायचं आहे. बघा अर्धा इंचाने टीप मारली, एक दाब टीप दिली, परत एक अशी वरतून टीप मारायची. तर हा सरळ भाग वर येतो. त्याच्यामुळं आपल्याला त्या पद्धतीने अस्तर चा जो कपडा आहे फिटिंग पार्टचा, तो सरळ भागावरती ठेवूनच काय करायचं आहे, स्टिच करायचं आहे. तर हा एक पार्ट जोडून झाला. आता दुसरा पण पार्ट त्याच पद्धतीने अर्धा इंचाने टीप मारायची, अस्तरवरती दाब टीप द्यायची आणि पुन्हा एकदा ब्लाऊज पीसवरती दाब टीप द्यायची. आता हे आपल्याला काय करायचं, अशा पद्धतीने साईडने हे अस्तर जॉईंट करून घ्यायचं. तर आपला दोन्ही पण पार्ट तयार झालेले आहेत हे या पद्धतीने. आणि या पद्धतीने इथे आता पुढचा गळा, पुढच्या गळ्याचं जे मार्किंग आहे ते दुसऱ्या साईडला वठवून घ्यायचं. वठवून घेतल्यानंतर हा पण ब्लाऊजचा जो आहे कपडा, हा समोरासमोर ठेवायचा आणि हे पार्ट अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे. आता आपण खालच्या साईडने आणि गळ्यावरती एक टीप मारून घेऊ. जो आपण गळ्याचा शेप घेतला त्याच्यावरती टीप मारायची आणि खालच्या साईडने एक अर्धा इंचाने टीप मारायची. आता गळा आपण इथं कट करून घेतला, थोडेसे कट लावून घेऊ. गोल गळा आहे म्हणजे आपला छान असा प्रॉपर व्यवस्थित असा गळ्याचा आकार व्यवस्थित दिसेल. आता आपल्याला त्याच्या गळ्याच्या कडेने छान अशी टीप मारून घ्यायची. काय झालं, व्हिडिओ जो आहे तो थोडासा उभा शूट होऊन गेला, आडवा कॅमेरा धरलेला, तरी पण तो उभा शूट होऊन गेला. आता इथे बघा आपण संपूर्ण गळा आणि खालून टीप मारून घेतल्यानंतर साईडने अस्तर जे आहे ते छान असं हे करून घेतलं आणि एक्स्ट्राचं जे पण ब्लाऊज पीसचा कपडा होता तो आपण इथे कट करून टाकला. ब्लाऊज कटिंग करताना आपल्याला ब्लाऊजचा कपडा हा एक्स्ट्राच घ्यायचा आहे थोडासा. आपल्याला पॅटर्न जोडताना अजिबात अडचण येत नाही. जर तुम्ही तंतोतंत कटिंग केलं तर ते जोडायलाही खूप प्रॉब्लेम येतो. कधीकधी तंतोतंत कटही करावा लागतं जर मोठी साईज असेल तर. कधीकधी कपडा हा कमी पडतो. पण ही 36 साईज होती आणि आरामशीर आपलं ब्लाऊज जे आहे ते बसलेलं आहे. आता हे आपण या पद्धतीने दोन्ही पण पुढचे गळे हे करून घेतले, स्टिच करून घेतले. आणि या पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपले दोन्ही पण पार्ट जे आहेत ते तयार आहे. बघा आता आपण हे लगेच जोडून घेऊ. दोन्ही पार्ट ज्याचे त्याचे चेक करायचे आणि या पद्धतीने जोडायला सुरुवात करायची. हे बघा बराबर असे पार्ट असे जोडले की बराबर ते सेट होते आणि वरतून एक दाबटीप द्यायची. दाबटीप देताना जो आतला अर्धा इंचाचा कपडा असतो जॉईंटचा, तो आपला हुकलूक पट्टीच्या साईडला आला पाहिजे, तरच ब्लाऊजला फिनिशिंग जी आहे ती तुमची येणार आहे. आणि या पद्धतीने याला सुद्धा परत दुसऱ्या पार्टला पण आपण त्याच पद्धतीने जोडून घेतलं. बघा छान असं आपला 36 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊज आपण या पद्धतीने अस्तरचं स्टिच केलं. पुढचा पार्ट आता आपण बॅक पार्ट घेतला. बॅक पार्टचा मागचा गळा 4.5 इंच, त्याचबरोबर अर्धा इंच प्लस करून घेतलं मी आणि 2.5 इंचाची गळारुंदी घेतली. बऱ्याच मैत्रिणींना 2.5 इंच गळारुंदी मोठी होती, तर मग काय करायचं 2.25 इंचाची गळारुंदी घ्यायची, काही अडचण नाही. मी इथं थोडा डीप गळा आहे त्याच्यामुळं काय केलं, शोल्डर थोडं तिकडून कमी करून घेतलं आणि इकडं गळारुंदी पण कमी करून घेतली. ही एक ट्रिक्स आहे, याने तुमचं ब्लाऊजचं शोल्डर अजिबात उतरणार नाही. अशा पद्धतीने आता हे आपण इथं गोल गळ्याचं मार्किंग करून घेतलं आणि हे बघा तुम्ही इथं डिझाईन घ्यायची असेल डिझाईन घेऊ शकता. अशा पद्धतीने आपलं गोल गळ्यावरती आपण टिप पण मारून घेतली. आता खालून कमरेच्या साईडला अर्धा इंचाने टिप मारून घ्यायची आहे. आता आपण इथं गळा हा कट करून घ्यायचा, छोटे छोटे कट पण लावून घ्यायचे.
पलटी मारून घेतला आपण आता आणि या पद्धतीने याच्यावरतून एक टिप मारून घ्यायची आपल्याला. अशा पद्धतीने आपण इथं गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे आणि त्याच्यावरती टिप मारून घेतलेली आहे. आता आपण कमरेच्या साईडला टिप मारून घेतली बघा. आपण अशा पद्धतीने टिपा मारून घेतल्या. आता साईडने अस्तर जे आहे ते ब्लाऊजला अशा पद्धतीने जॉईंट करून घेतलं. आता एक्स्ट्राचा जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो आपण इथं कट करून टाकू. झाला आपला बॅक पार्ट. आता टक्स मारून घ्यायचे आपल्याला. तर दोन्ही साईडने अशा पद्धतीने टक्स मारून घ्यायचे आहेत आपल्याला. तर बघा फायनली आपलं बॅक पार्ट तयार झाला. आता जे फ्रंट पार्ट आपण तयार केलेले होते ते आपण ठेवून घेऊ. इथे एक गोष्ट आपली ती म्हणजे हुकलूक पट्टी राहिलेली आहे, तर मी ती नंतरून करून घेणार आहे. तुम्हीसुद्धा नक्कीच हुकलूक पट्टी परफेक्ट लावता येत नसेल तर कमेंट करून नक्की सांगा. आता इथे बघा आपण शोल्डर टू शोल्डर जॉईंट करून घेतलं आणि आता इथं थोडासा शेप देऊन घेतला मी. आता बाही जॉईंट करून घेऊ आपण. खोल भाग जो आहे तो आपला फ्रंट पार्टला आला पाहिजे अशा पद्धतीने बाही जॉईंट करायची. बाही नेहमी आपण अशा पद्धतीने जॉईंट करणार आहे नेहमी म्हणजे अर्धी बाही जोडायची मग अर्धी बाही जोडायची. तर परफेक्ट तुमची बाही ही परफेक्ट बसणार, मागे पुढे अजिबात सरकणार नाही. आणि नंतरून एक सरसगट एक टिप मारून घ्यायची मग बाहीला. बघा अशा पद्धतीने दोन्ही बाह्या आपल्या जॉईंट झाल्यात. आता फिटिंग करून घेऊ आपण. बरोबर आपली फिटिंग जी आहे ती कुठं कमी जास्त होणार नाही. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला मैत्रिणींनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलात तर त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल कोणी मैत्रिणी तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. काही समजलं नाही कमेंट करून सांगा. तुम्ही फिटिंगपर्यंत व्हिडिओ बघितलात तर पाहू शकता तुम्ही कुठं आपली टिप खाली वर झालेली नाही आहे. एकदम छान अशी प्रॉपर आपली फिटिंग ही बसलेली आहे. इथे फक्त आपली हुकलूक पट्टी राहिलेली आहे. तर संपूर्ण मी कटिंग आणि स्टिचिंग अस्तरचं ब्लाऊज कसं शिवायचं ते शेअर केलं मी तुमच्याबरोबर. आता कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि जाता जाता एक लाईक नक्कीच करा. आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओत. श्री स्वामी समर्थ.